नमस्कार. मंगल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आजची रेसिपी आहे सोयाबीन पुलाव. सोयाबीन पुलाव बनवण्यासाठी सर्वात आधी इथे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. यामध्ये अख्खा गरम मसाला टाकायचा आहे आणि हलकासा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा अशा प्रकारे उभा चिरून घ्यायचा आहे. कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये सोयाबीन टाकायचे आहे. सोयाबीन 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर सोयाबीनमधलं पाणी काढून टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे. सोयाबीन टाकल्यानंतर 3 ते 4 मिनिटे परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं 3 ते 4 मिनिटे झालेले आहेत परतून. टोमॅटोही बारीक चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची टाकायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. हलकासा परतून घ्यायचं. अद्रक लसूण पेस्टही टाकायची आहे. त्यानंतर इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे. बिर्याणी मसाला 1 चमचा टाकायचा आहे. हळदी पावडर पाव चमचा टाकायची आहे. मिरची पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. एखाद मिनिटभर व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये तांदूळ ॲड करायचे आहेत. बासमती राईस घेतलेला आहे. 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी ॲड करायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर टाकायची आहे. व्यवस्थित असं उकळी येऊन द्यायची आहे. त्यानंतर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. 20 ते 25 मिनिटे लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. 20 ते 25 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता सोयाबीन पुलाव बनवून तयार आहे. छान असं झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.